नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुबईचा मॅप एक्सप्लेन करणार आहे की दुबईमध्ये कोणता एरिया कुठे आहे आणि जे मेजर हायवेज आहेत मी ते पण तुम्हाला मार्क करून सांगणार आहे. तर मी तुम्हाला स्क्रीनवरती घेऊन चालेल आणि त्याच्यावरती पूर्ण गोष्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. तर आपण जाऊया स्क्रीनवरती. बघा, मी तुम्हाला आहे ना सर्वात अगोदर एक रोडबद्दल इन्फॉर्मेशन देतो की जे रोड्स म्हणजे मेजर 3 जे हायवेज आहेत दुबईचे, तर जे दुबईच्या आतमधनं पास होतात, तर त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही हा रोड जर बघाल, याचं नाव आहे शेख झेद रोड. तर हा एक मेजर रोड आहे आणि खूप पॉप्युलर पण आहे. तर याला E11 पण बोलतात, शेख झेद रोड. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला हा जो रोड आहे याचं नाव आहे शेख मोहम्मद बिन झैद रोड, जो हा रोड आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण तिसरा रोड जो एमिरेट्स रोडच्या नावाने फेमस आहे. हे जे मेजर रोड्स आहेत ना, तर हे म्हणजे वन ऑफ द लाईक हे 3 मेजर हायवेज आहेत जे दुबईच्या आतमधनं पास होतात. त्याच्यानंतर एरियाजकडे वळू आपण. एक्सप्लेन करतो. आता बघा, जे हायलाइटेड पार्ट आहे ना ते दुबई आहे. तर याच्यामध्ये ना मी तुम्हाला काही हे सांगतो. बघा, आता हा जो रोड आहे याचा राईट हँड साईडचा जो पार्ट आहे, हा जो पार्ट, तर हा मोस्टली आहे ना इकडे पहिले डेव्हलपमेंट झालेली म्हणजे जुनं दुबई आहे. इकडे इकडे दुबई फ्रेम आहे ना, इकडेच कुठेतरी आहे. तर याच्या ह्या साईडला जुनं दुबई आहे, ओल्ड दुबई ज्याला बोलतात. इकडे देरा, मनखुल, बर दुबई म्हणतात त्याला. तर हा सगळा हा एरिया आहे. याच्या लेफ्ट हँड साईडला जे दुबई आहे ना, ते अवघ्या लाईक 30 वर्षांपासून लाईक डेव्हलपमेंट इकडे खूप जास्त झाली. अगोदर पण इकडे लोक राहत होते, पण खूप कमी. तर जेव्हापासून बुर्ज खलिफाचं कन्स्ट्रक्शन वगैरे चालू झालं ना, तर तेव्हा इकडे लोक राहायला लागले. आता हा जो पॅच आहे, इकडे जे लोकल लोक इकडचे इमारती लोक, तर त्यांचा मोस्टली म्हणजे ते लोक आहे ना, इकडे त्यांचे विलाज आहेत. हा बेसिकली लाईक हा जो पार्ट आहे ना, याला जुमेरा आणि उमसुकेम, हा जुमेरा आहे. त्याच्यानंतर उमसुकेम आहे. तर इकडे ना लोकल लोकांचे विलाज आहेत इकडे. जर मी झूम केलं ना, तर इकडे तुम्हाला दिसेल की इकडे हे सगळे विलाज आहेत. इकडे खूप क्वचितच अपार्टमेंट आहेत. त्याच्या याच्यामध्ये असं आहे की मी तुम्हाला आहे ना काही लोकेशन्स बद्दल ना एक ओव्हरव्ह्यू देतो, एक छोटा छोटा आयडिया देतो. तर जो देरा एरिया आहे, तर हा लीज होल्ड एरिया आहे. इकडे मॅक्झिमम हे जुनं दुबई आहे. तर इकडे म्हणजे शॉप्स आहे, अपार्टमेंट्स आहेत. इकडे विलास पण आहेत, जे लोकल लोकांचे विला आहेत मॅक्झिमम. तर हे सगळं इकडे, आणि याच्यामध्ये लीज होल्डच आहे सर्व जवळपास जे देरा आहे. त्याच्यानंतर हा दुबई एअरपोर्ट आहे, दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, जो जुनावाला आहे. म्हणजे हा अजून पण फंक्शनल आहे आणि चालतोय. हा सगळा पूर्ण एरिया, सगळ्याच्या सगळं हे जे आता खवानीस झाला, मिर्दिफ आहे, रशिदिया आहे, नादल अमर आहे. तर हा पूर्ण एरिया हा लीज होल्ड आहे, म्हणजे GCC लोकांचा. जे गल्फचे लोक असतात ना, ते पूर्ण ओनरशिप घेऊ शकतात इकडे. जर इकडे गेलं ना, तर आपल्याला 99 वर्षासाठीच मिळेल इकडे कोणती पण प्रॉपर्टी. आपल्याला पूर्ण 100% ओनरशिप नाही मिळणार. तर ह्या लोकेशन्सला बोलतात लीज होल्ड एरियाज. तर आपण आणि या साईडला जर आपण आलो समजा, आता इंटरनॅशनल सिटी जर बोललो, तर इकडे फ्री होल्ड आहे इंटरनॅशनल सिटी. हे पण इंटरनॅशनल सिटीमध्ये येतं. वर्सांमध्ये पण काही गोष्टी फ्री होल्ड आहेत, काही लीज होल्ड पण आहेत वर्सांमध्ये. त्याच्यानंतर अजून आपण या साईडला आलो अकॅडमिक सिटीमध्ये. लोकेशन्स म्हणजे इकडे ना सगळे युनिव्हर्सिटीज वगैरे अकॅडमिक सिटीमध्ये. दुबई सिलिकॉन ओएसिस, तर हा पण वन ऑफ द फ्री होल्ड एरिया आहे. दुबई सिलिकॉन ओएसिस इकडे अपार्टमेंट्स वगैरे आहेत. आणि हा एरिया विजनच्या हिशोबाने म्हणजे विजन 2030 आणि 2040च्या हिशोबाने खूप डेव्हलप होतोय. तर इकडे खूप सारे टेक्नॉलॉजी हब्स वगैरे येणार आहेत इन फ्युचर. तर हे विजनच्या हिशोबाने दुबई सिलिकॉन ओएसिस पण एक खूप चांगला एरिया आहे. याच्यात जवळ आहे ना DLRC म्हणून पण आहे, दुबई लँड रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स. तर इकडे याच्यासाठी इन्व्हेस्ट केलं पाहिजे आत्ताच्या टायमाला, की इकडे इतकी डेव्हलपमेंट अजून झालेली नाही आहे. तर खूप सारे लँड पार्सल्स अजून पण खाली आहेत. जर तुम्ही हे बघाल ना, तर असं सँडी जो एरिया दिसतोय, तर तिकडे अजून काही डेव्हलपमेंट्स आहेत नाही. पण विजनच्या हिशोबाने जर आत्ता जर इन्व्हेस्ट केला आणि जर पुढच्या 10 ते 15-20 वर्षापर्यंत जर इन्व्हेस्टमेंट जर करून ठेवली, समजा लँड जर एखादी घेतली, जर मोठा इन्व्हेस्टमेंट असेल, तर इकडे खूप इकॉनॉमिकल ग्रोथ होईल त्या गोष्टींची. म्हणजे त्याच्याने पैसे खूप वाढतील, जसं जसं दुबई गव्हर्नमेंट अनाउन्समेंट करेल तसं. त्याच्यानंतर आहे नादलचिबा आहे. तर इकडे पण म्हणजे फ्री होल्ड पण आहे, म्हणजे जिकडे 100% ओनरशिप घेऊ शकतो आपण ॲज अ इंडियन. आणि तर इकडेच MBR सिटी वगैरे हे सर्व आहे. म्हणजे MBR ॲक्च्युली इकडच्या साईडला झालं, मोहम्मद बिन राशीद सिटी. तर हे नादलशिबा, इकडे नादलशिबा गार्डन्स म्हणून हे इकडे प्रायव्हेट लँड पण विकलेत लोकांनी. जिकडे म्हणजे कस्टमाइज विला पण बनवू शकतात. जे 100% ओनरशिप तुम्ही घेऊ शकतात ह्या लोकेशन्सवरती. तर हे तसं आहे, फ्री होल्ड एरिया म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर हा जो पूर्ण पॅच ना ॲक्च्युली, तर याला पूर्ण बोलतात की दुबई लँड. याच्यामध्ये ना खूप सारे लोकेशन्स आहेत.
अरेबियन रॅन्चेस झालं, विलानोवा वगैरे झालं, हे काही कम्युनिटीज आहेत जे इकडे. त्याच्यानंतर अल्दार म्हणून एक डेव्हलपर आहे तिकडे, पण त्याने हेवन म्हणून एक प्रोजेक्ट टाकलेला, तो पण इकडेच आहे. त्याच्यानंतर आपण ह्या साईडला जर आलो तर इकडे रीम, मुदॉन वगैरे हे सर्व या साईडला आहे. हा जुमेरा गोल्फ इस्टेट आहे, दुबई हिल्स ॲक्च्युली, सॉरी दमॅक हिल्स. तर हा तो पार्ट आहे. हा आपण आलो एमिरेट्स रोड आहे इकडे, तर त्याला लागून ॲक्च्युली हे कम्युनिटीज आहेत. त्याच्यानंतर आपण जर आतल्या साईडला गेलो तर नादलची बात तर मी तुम्हाला सांगितलंच. तर ह्या साईडला आलो ना तर बिझनेस बे, डाऊनटाऊन वगैरे, बुर्ज खलिफा इकडे. त्याच्यानंतर बिझनेस बे, डाऊनटाऊन हा सगळा हा पूर्ण एरिया. हा अजून हे पण बिझनेस बेमध्येच येतं. त्याच्या व्यतिरिक्त अजून हा जुमेरा एरिया आहे. इकडे मॅक्झिमम जे आहेत ना हे सगळे विलाज आहेत इकडे, जे लोकल लोकांचे आहेत. आणि जर तुम्ही हा जर सी साईड बघितला जिकडे मी आता कर्सर फिरवतोय, तर इकडे ना सगळे प्रीमियम प्रोजेक्ट्स आहेत. तर हे पर्ल जुमेरा झालं. तर इकडे म्हणजे खूप एक्सपेन्सिव्ह विलाज वगैरे आहेत इकडे. तर आणि जर या साईडला जर आपण थोडंसं गेलं ना, तर इकडे पोर्ट राशीद वगैरे झालं, तर हे इकडे खूप सारे प्रीमियम अपार्टमेंट्स आहेत. दुबई आयलँड झालं हे इकडे. तर इकडे पहिले ना ते हे वर्ल्ड आयलँड आहेत. त्याच्यानंतर हे जो पार्ट आहे याला बोलतात दुबई आयलँड. तर इकडे पण काही क्लस्टर्स आहेत, म्हणजे म्हणजे 5 टोटल क्लस्टर्स आहेत इकडे दुबई आयलँड्समध्ये. तर इकडे अपार्टमेंट्स आहेत, काही विलाज आहेत, बे विलाज म्हणून. तर हा एरिया तो आहे. इकडे आपण 100% ओनरशिप घेऊ शकतो. आणि इकडे खूप सारे जे रिच इंडियन्स आहेत ते इकडे राहतात या पार्टमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त हे वर्ल्ड आयलँड आहे. तर प्रत्येक कंट्रीच्या हिशोबाने, म्हणजे पूर्ण वर्ल्ड मॅपच बनवला इकडे. तर प्रत्येक कंट्रीचा आपापला एक क्लस्टर आहे इकडे असं. तर त्यांनी मॅपच्या हिशोबाने बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ते एक्झॅक्टली तर बनलेला नाही आहे, पण एक थोडंफार एक दिसतो तो वर्ल्ड आयलँड. इकडे पण खूप सारे प्रोजेक्ट्स आहेत. त्याच्यानंतर आपण ह्या साईडला जर आलो तर हे जुमेरा तर मी तुम्हाला बोललेलो की इकडे सगळे GCC आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे जबील आहे. तर इकडे जे इकडचे किंग आहेत, शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम, तर त्यांचा मेन्शन इकडे आहे, जबील पॅलेस. त्याच्या व्यतिरिक्त हे इकडे MBR सिटी आहे, मोहम्मद बिन राशिद सिटी. तर हा पूर्ण एरिया म्हणजे इकडे पण मेन्शन्स आहेत, टाउन हाऊसेस आहेत, विलाज आहेत. तर इकडे पण एक इन्व्हेस्टमेंटची खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, कारण हे नियर टू दुबई, डाऊनटाऊन वगैरे, DIFC वगैरे हे सगळे इकडे. त्याच्या व्यतिरिक्त आपण थोडंसं जर या साईडला आलं ना, तर आपण एक मेजर एरिया बघू. आता हा अल्कुज एरिया जो आहे, हा पूर्ण पॅच, इकडे पण काही फॅक्टरीज आहेत छोट्या. त्याच्या म्हणजे बऱ्याच मोठ्या मोठ्या फॅक्टरीज आहेत, पण लँड पार्सल छोटे छोटे आहेत, कारण हा एरिया खूप मोठा आहे. आणि इकडे पण लोकल लोकांचे विलाज आहेत. तर हा पण लीज होल्ड एरिया आहे, म्हणजे जे GCC लोकच ओन करू शकतात. बाकी आपल्याला मिळालं तर 99 इयर्स अगेन. हा बर्शा एरिया जर पूर्ण पकडला, बर्शा 1 2 3 आणि टिकॉम, तर हे मॅक्सिमम याच्यामध्ये पण बर्शा तर पूर्ण लीज होल्ड आहे. त्याच्या व्यतिरिक्त टिकॉम बोललं तर इकडे ऑफिसेस वगैरे आहेत, जिकडे आमचं ऑफिस पण आहे. तर इकडे तुम्हाला काही बिल्डिंग्स आहेत जे फ्री होल्ड आहेत. इकडे अपार्टमेंट्स आहे. इकडे विलाज नाही आहेत या टिकॉमच्या पॅचमध्ये, पण इकडे हे सर्व विलाज आहेत जे GCC लोकांचे आहेत. त्याच्यानंतर बर्शा साऊथ पण पूर्ण GCC लोकांचंच आहेत. तर इकडे पण काही फ्री होल्ड आहेच नाही. त्याच्या व्यतिरिक्त जर आपण इकडे बघितलं तर हे दुबई हिल्स आहे पूर्ण. तर दुबई हिल्स हे सेंटर ऑफ द सिटी ॲक्च्युली हे पूर्ण. तर इकडे असं आहे की हे कम्युनिटी पर्टिक्युलरली की ज्याच्यामध्ये जर तुम्ही वर्क फ्रॉम होम जर असेल ना तुमचं, नाही तर समजा जर तुमचं ऑफिसच दुबई हिल्समध्ये आणि तुम्ही राहतात पण दुबई हिल्समध्ये, तर तुम्हाला म्हणजे महिने महिने तुम्हाला बाहेर जायची गरजच नाही कुठे. म्हणजे अनलेस अँड अंटिल जर तुम्ही कुठे फिरायला जायचं असेल तर तुम्ही जाल. पण ह्या कम्युनिटीमध्ये सगळं म्हणजे कम्युनिटीच्या हातात आहे, तुम्हाला बाहेर जाण्याची गरजच नाही आहे कुठे. तर हे दुबई हिल्स आहे. मी प्रत्येक एरियाचा एक डेडिकेटेड व्हिडिओ पण बनवेल, पण आत्ताच्या टायमाला मी तुम्हाला वरती वरती दाखवून देतो. त्याच्यानंतर हे अरेबियन रांचेस आहे इकडे. अरेबियन रांचेस हे पण खूप फेमस आहे. खूप मोठा लँड पार्सल ॲक्च्युली. इकडे पण मॅन्शन्स आहेत, विलाज आहेत, टाउन हाऊसेस आहेत. तर टाउन हाऊसेस बेसिकली असं असतं की म्हणजे आपल्या इकडे इंडियामध्ये रो हाऊसेस म्हणतात त्याला. त्याच्या व्यतिरिक्त हे पण अरेबियन रांचेस आहे पूर्ण. त्याच्यानंतर हे विला नोवा बोललं तर ही पण एक कम्युनिटी आहे, द विला. इकडे सगळे म्हणजे विलाज आहेत, इंडिपेंडंट विलाज. त्याच्या व्यतिरिक्त आपण जर थोडंसं या साईडला आलो तर हे टाउन स्क्वेअर म्हणतात त्याला, टाउन स्क्वेअर. आणि इकडे चेरीवूड्स वगैरे, तर हे सगळं दुबई लँडमध्येच येतं. हे मुदॉन पण झालं. हे सर्व इकडे टाउन हाऊसेस आहेत, म्हणजे रो हाऊसेस. हे हा एक एरिया आहे इकडे जो दुबई लँडमध्येच येतो पूर्ण. त्याच्यानंतर आपण जर थोडंसं इकडच्या साईडला आलो तर हा जुमेरा गोल्फ इस्टेट आहे. इकडे सगळे मेन्शन आहेत मोठे मोठे. ग्रीन कम्युनिटी हा पूर्ण जो पॅच आहे, हा स्क्वेअर, याला बोलतात DIP, दुबई इंडस्ट्रियल पार्क.
तर हा पूर्ण लीज होल्डच आहे, याच्यामध्ये फ्री होल्ड काहीच नाही आता सध्या. पण हा एक जो ट्रँगल आहे, हा धमाक म्हणून एक डेव्हलपर आहे, त्यांनी रिव्हर साईड म्हणून एक प्रोजेक्ट बनवला इकडे. तर तो फक्त एक लीज होल्ड आहे पूर्ण DIP मध्ये. आणि इकडे पण ऍक्च्युली इमार ओएसिस वगैरे हे सगळे इकडे बघा इथपर्यंत. याच्या डाव्या बाजूला हे पूर्ण DIP आहे, हे लीज होल्ड आहे. पण हा जो पॅच आहे हा त्यांनी फ्री होल्ड बनवलाय इकडे ऍक्च्युली इमार ओएसिस. तर हा पॅच आहे. त्याच्यानंतर जर इकडे आलो आपण या साईडला, हा पूर्ण हा मोठा जो स्क्वेअर आहे इकडनं पूर्ण हे, हा पूर्ण लँड पार्सलला हा मधला पूर्ण हा येतो दुबई साऊथमध्ये. तर इकडे हे तर हे एक्सपो सिटी इकडे आहे. त्याच्यानंतर रेसिडेन्शियल डिस्ट्रिक्ट 1 हे इकडे आहे. हा पूर्ण जो हद्द आहे ना, हा अल मक्तूम इंटरनॅशनल एअरपोर्टची बाउंड्री आहे पूर्ण. आता हा इकडे एअरपोर्टचे रनवेज आहेत. तर त्याच्या व्यतिरिक्त हे दुबई लॉजिस्टिक सिटी आहे. इकडे ना काही कंपनीजचे वेअरहाऊसेस वगैरे आहेत आणि इकडे खूप डेव्हलपमेंट होते. गव्हर्नमेंट लोकांना म्हणजे मोठे कंपनीजला इकडे फोर्स करते त्यांच्या वेअरहाऊसेस शिफ्ट करण्यासाठी. त्याच्या व्यतिरिक्त इकडे जर आलं, ह्या ॲक्च्युली या डिस्ट्रिक्टचं नाव आहे एव्हिएशन डिस्ट्रिक्ट. त्याच्या व्यतिरिक्त इकडे जर आलं तर हे दुबई साऊथमध्ये एक इमार साऊथ म्हणून आहे, जिकडे मी मेजरली काम करतो. तर इकडे पण टाउन हाऊसेस, विलाज, अपार्टमेंट्स हे सर्व आहे. हे पूर्ण इमार म्हणून एक डेव्हलपर आहे, त्याचा पूर्ण लँड पार्सल आहे आणि त्यांनी बनवलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त हे पण पूर्ण इकडे वेगळे डेव्हलपर्सची लँड आहे आणि ते कम्युनिटीज बनवत आहे. म्हणजे पूर्ण एका गेटच्या आतमध्ये सगळं तुम्हाला मिळेल असं. तर हे कम्युनिटी असते. ही दुबई इंडस्ट्रियल सिटी आहे. इकडे तुम्हाला धूर वगैरे काही नाही आहे, पण इकडे वेअरहाऊसेस वगैरे खूप दुबई इंडस्ट्रियल सिटीमध्ये. पण हे जरी मॅपवरती जवळ दिसते, पण आहे ते बरंच दूर. त्याच्या व्यतिरिक्त आपण जर थोडंसं इकडच्या साईडला आलं, तर हे तर पूर्ण डेव्हलपिंग एरिया. इकडे काही इतकी डेव्हलपमेंट अजूनपर्यंत झालेली नाही आहे. हे इकडे काही म्हणजे वेअरहाऊसेस वगैरे इकडे जर तुम्ही बघितलं तर. पण अजून इकडे काही इतकी डेव्हलपमेंट नाही आहे, म्हणजे याच्या हिशोबाने, कन्स्ट्रक्शनच्या हिशोबाने. जिकडे अपार्टमेंट्स वगैरे. थोडंसं आपण राईट साईडला आलो, तर हे जो एरिया आहे, इकडे सगळे लेबर कॅम्प्स वगैरे, म्हणजे इंडस्ट्रियल एरिया आहे टेक्निकली इकडे, आणि ऑफिसेस वगैरे पण इकडे. त्याच्यानंतर ना हा इकडे जबल अली मरीना बनणार आहे, पण अजूनपर्यंत त्यांनी म्हणजे ऑफिशियली काही लॉन्च नाही केलेलं. इकडे पण अपार्टमेंट्स वगैरे येऊ शकतात, पण ऑफिशियली अजून काही इन्फॉर्मेशन याची आहे नाही. त्याच्यानंतर पाम जबल अली आहे, जो आता रिसेंटली लॉन्च झालेला. अजून त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे ना, इकडे पण हा जबल अली मरीना इकडे बनू शकतो फ्युचरमध्ये. त्यांनी बनवलंय पूर्ण तसं, जे दुबई मरीना या साईडला दुबई मरीना आहे. मी तुम्हाला हे पण दाखवतो. तर हा दुबई मरीना आणि इकडे JBR आहे पूर्ण. तर हे गोष्ट आता पूर्ण डेव्हलप आहे. हा जो पूर्ण पॅच बोललो ना आपण, तर इकडे एमिरेट्स हिल्स आहे. हा वन ऑफ द प्रीमियम कम्युनिटीज आहे. त्याच्यानंतर इकडे ना म्हणजे वर्ल्डचा सर्वात मोठा गोल्फ कोर्स आहे इकडे, एमिरेट्स गोल्फ कोर्स. तर हा इकडे आहे. त्याच्यानंतर जुमेरा आयलंडचं इकडे. इकडे पण सगळे विलाज आहेत. इकडे अपार्टमेंट्स नाही. जुमेरा पार्क आहे हा पूर्ण पॅच. तर इकडे पण सगळे टाउन हाऊसेस आणि विलाज आहेत. अजून एमिरेट्स हिल्स तर मेन्शन झाले. त्याच्या व्यतिरिक्त मरीना, हा पूर्ण दुबई मरीना आहे. रोडा हा शेख झेद रोड आहे. हा जो लाईन आहे, ही शेख झेद रोड आहे. आणि राईट हँड साईडला जर आपण बघितलं रोडाच्या या साईडला, तर याला JLT बोलतात, जुमेरा लेक टावर्स. हे पूर्ण पॅच इकडनं तर इथपर्यंत. त्याच्या व्यतिरिक्त हा पूर्ण दुबई मरीना आहे इकडनं इकडे. हा म्हणजे जर सीच्या शेजारी जर बघितलं, तर हा पूर्ण याला बोलतात JBR. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे याला बोलतात ब्ल्यू वॉटर्स. तर हा सगळा एरिया आहे. त्याच्यानंतर हा पाम जुमेरा, ज्याच्याबद्दल लाईक तुम्ही ऐकलंच असेल. इकडे सगळ्या गोष्टी, म्हणजे इकडे ॲक्वाव्हेंचर वॉटर पार्क आहे. त्याच्यानंतर ॲटलांटिस द रॉयल आहे. हे हॉटेल्स वगैरे आणि एकदम प्रीमियम लोकॅलिटी आहे. इकडे पण मेन्शन्स, विलास. जे अंबानी आहेत त्यांनी पण इकडेच एक मेन्शन घेतलेलं आहे, जे दुबईचं सर्वात महागडं ट्रान्झॅक्शन त्यांनी केलेलं. त्याच्या व्यतिरिक्त हे JVC आहे, ज्याच्याबद्दल जर समजा तुम्ही रिअल इस्टेटबद्दल जर कधी तुम्ही सर्च केलं असेल नाही तर प्रॉपर्टीज, तुम्हाला मॅक्झिमम एजंट्स लोकांनी JVC पिच केलं असेल, कारण हे इकडे खूप साऱ्या प्रॉपर्टीजचा लॉन्च होता आणि अजून पण आता पण बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत तिकडे. त्याच्यानंतर हा जो ट्रँगल आहे याला बोलतात जुमेरा विलेज ट्रँगल, जे JVCच्या म्हणजे जुमेरा विलेज सर्कलच्या एक्झॅक्ट बाजूला आहे, जुमेरा विलेज ट्रँगल. त्याच्या व्यतिरिक्त इकडे मग प्रोडक्शन सिटी वगैरे हे सर्व इकडे, मोटर सिटी. इकडे बरेचसे प्रोजेक्ट्स आहेत. आता मी जेव्हा तुम्हाला एरिया मेन्शन करेल ना, हा फक्त एक जनरल व्हिडिओ होता. थोडंसं इन्फॉर्मेशनबद्दल तुम्हाला द्यायचं होतं, की एक लमसम की कसा मॅप आहे दुबईचा. त्याच्या व्यतिरिक्त हे जुमेरा गोल्फ इस्टेट आहे. हे DIP तर मी तुम्हाला सांगितलेलंच. आणि हा ज्या पूर्ण लँड पार्सल जे तुम्हाला इकडे वेकेंट दिसत आहे ना, तर इकडे बरेचसे प्रोजेक्ट्स ऑलरेडी म्हणजे बनतायत. तर
हे इकडे हे ॲक्च्युअली 2 कंपनीज नाही, याला जबल अली रेस कोर्स बोलतात. हा पूर्ण जो पॅच आहे, इकडे खूप मोठी कम्युनिटी बनणार आहे. पण अजूनपर्यंत ऑफिशियली काही डिटेल्स त्याच्या आलेल्या नाही आहेत. पण मी तुम्हाला सांगेल फ्युचरमध्ये. तर एक जवळपास एक जनरल ओव्हरव्ह्यू व्हिडिओ होता एक दुबईच्या मॅपबद्दल. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला जर काही टॉपिक तुमच्या डोक्यात असेल तर तुम्ही तो कमेंटमध्ये सांगू शकतात. आणि त्या व्यतिरिक्त जर अजून काही सजेशन्स असतील तर ते पण तुम्ही कमेंट करू शकतात. आणि काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवरती पण जाऊ शकतात. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही कमेंट पण करू शकतात. तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. तर पुढच्या व्हिडिओत आपण लवकरच भेटू. नमस्कार.